केले तर आरोला पण शिष्यवृत्ती मिळाली आणि मी खूप खुश आहे. स्कॉलरशिप मिळालेली आहे आरोला आणि मेहनतीचं सार्थक झालं. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. वातावरण किती सुंदर झालं आहे बघा. पावसाळी वातावरण एक वेगळा असा अनुभव देतं आपल्याला. नेहमी सकाळी सकाळी उठल्यानंतर असं छान वारं सुटतं ना आणि पक्ष्यांचे आवाज मस्त वाटतं. सकाळ सार्थकी लागली असं वाटतं. मी सगळं माझं आवरलं. आज गुरुवार होता आणि इलेक्ट्रिसिटी आता ये जा करते गावाकडे, तुम्हाला माहीतच आहे. कारण पावसाचे दिवस असले, थोडासा जरी पावसाचा थेंब पडला की सगळ्यात अगोदर इलेक्ट्रिसिटी जाते. देवाजवळ दिवा लावायला घेतला. फुलं आणायची विसरले म्हणून उठून फुलं आणायला गेले. साईडलाच घराच्या हे छोटंसं झाड आहे. बाकी जास्वंदीची वगैरे फुलं लागतात पण आता ती लागलेली नाही आहेत आणि गुलाबाची फुलंसुद्धा लागलेली नाही आहेत. म्हटल्यानंतर फक्त हीच फुलं मी काढायला घेतली. फुलं घेतली हातामध्ये उंजळ भरून आणि त्यानंतर परत जिथे दिवा लावला होता देवापाशी तर तिथे व्हायला गेले. आज चकल्यांचा बेत आहे आणि मम्मी चकल्या करणार आहे घरी असंच खाण्यासाठी. आणि आरोला पण सुका खाऊ लागतो काही ना काहीतरी म्हणून सगळं केलं. आणि चकल्यांची डिटेल रेसिपी एकदा मी शेअर केलेली आहे, तर त्याची लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा कमेंटमध्ये पिन करून देते. ती रेसिपी तुम्ही बघू शकता. खूप जणींनी ती रेसिपी ट्राय केले. भाजणीच्या चकल्या नाही आहे त्या, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ, निव्वळ तांदळाचं पीठ, बाकी काही बेसिक मसाले घरातले, तर ते वापरून हे चकल्या करते. अतिउत्तम होतात. केल्यानंतर मी नंतर दाखवेनच. विषय असा आहे की आज आहे आठवडी बाजाराचा दिवस आणि मम्मी बोलले की तू जाऊन घेऊन ये बाजार. म्हटलं ठीक आहे, मी जाऊन घेऊन येते भाजीपाला आणि ती मग चकल्या करून घेणार आहे. तर ठीक आहे म्हटलं. आणि तसंही वातावरण एवढं आता थंडगार आहे ना, माझं डोकं इथून दुखून ते आता कालच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं की दुखायला लागले. इथून थोडंसं दुखल्यासारखं होते. आता हळूहळू सवय व्हायला पाहिजे त्या गोष्टींची. तर मग आता वाजलेत 10:30 आणि आरवला पण स्कूलला पाठवून दिलेला आहे. तो आता संध्याकाळी येईल. तर मग मी आता एक थोड्या वेळाने जाऊन बाजार घेऊन येते. तर वाटते की पाऊस परत पडेल पण पर्याय नाही, भाजीपाला तरी आणला पाहिजे. आठवडी बाजाराचा आजचा दिवस आहे गुरुवारचा. तर मग थोड्या वेळानं जाते आणि घेऊन येते. तर आता मी निघाली आहे आणि थोडासा पाऊस पडतो आहे. हे आजूबाजूचं वातावरण आहे. चिमण्यांचा आवाज येतो आहे. झिरमूट आहे पाऊस. जो आम्ही छोटा छोटा एकदम बारीक पडतो ना तर त्याला आम्ही झिरमूट असं म्हणतो. सगळं हिरवंगार झाले दाखवते मी. पटकन बाजार घेऊन आले, पाऊस अजून जास्त यायच्या अगोदर. चकल्या भाजी काय खास आणि भजी कुठे घेतली, काढून ठेवायची. पनीर आणलोय, पालक पनीर करायचं म्हणून. भाज्या काय खास नाहीत बी एवढ्या. पावसाच्या जे कुठं बसतात, जेवढं चांगलं वाटलं तेवढं घेऊन आलो. पनीर आणि भजी गरमागरम. गोकुळचं एक पनीर आहे. पालक पनीर करूया आज, आरोचं आवडतं. मी करतो बाई आज पालक पनीर. मी एक अर्ध्या पाऊण तासामध्ये भाजी घेऊन आली. तोपर्यंत मम्मी थोडा वेळ रेस्ट करून मला वाटतं मग नंतर पीठ मळायला घेतली होती. आणि बाहेरचं वातावरण बघा आता. घराबाहेर पाऊस सुरू आहे. वातावरण खूप थंड आहे आणि अशामध्ये आम्ही चकल्या करायला घेतलेल्या आहेत. चकल्यांचा जो खमंग सुवास सुटलेला आहे ना, घमघमाट पसरले पूर्ण घरभर. आणि त्यामध्ये मम्मीला म्हटलं आता मी गाळून देते, तू तळून घे. कारण हे एकटीने गाळणं आणि तळणं थोडंसं पॉसिबल होत नाही, वेळ लागतो. मी मग माझं काम थोडं बाजूला ठेवलं आणि चकल्या गाळून देते म्हटलं.
ह्या चकल्या ज्या आहेत म्हणजे वर्षभरात आम्ही कधीही करून खातो. इतक्या भारी होतात. सचिनच्या खूप फेवराईट आहेत, आरवलाही खूप आवडतात. एकंदरीत घरात सगळ्यांनाच प्रचंड आवडतात आणि जास्त त्रास नाही लागत. मी जसं म्हटलं ना, लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये पिन करून दिले. खूपच सोपी पद्धत आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ही चकल्यांची रेसिपी चॅनलवरती टाकली होती, खूप जणींनी ती करून बघितली होती आणि आत्ताही काही कमेंट येतात. धनश्री काकींच्या जी रेसिपी आहे चकलीची, तर ती करून पाहिली. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी टेस्टी होतात आणि अशाही कमेंट येतात. तर तुम्ही नक्की एकदा पहा. भाजणीचा वगैरे जो त्रास आहे ना तुमचा, तर तो खूप वाचेल आणि पटकन होतात. कधीही तुम्ही करू शकता आणि खुसखुशीत होतात. याच्यामध्ये सोडा वगैरे टाकायची सुद्धा गरज लागत नाही. मस्त होतात चकल्या. तर नक्की करून बघा. मी मग मम्मीला आता हेल्प करत होते. चकल्यांचं झालं किंवा बाकीचं माझं काम आवरायला पडेल, कारण आरवला सुका खाऊ द्यावा लागतो. तर त्याच्यामध्ये तो बाहेरचं तरी मला नको वाटतं, ते वेफर्स आणि हे ते. मग चकली किंवा लाडू, त्याला बाकी रव्याचे लाडू वगैरे आवडतात, चकल्या आवडतात. त्यानंतर बाकी छोट्या मोठ्या गोष्टी तर त्या म्हटलं घरीच करूयात आणि मग त्याला डब्याला वगैरे द्यायला पण आम्हाला बरं पडेल, म्हणून मम्मीला करून देत होते. आणि एक अर्धा किलोच्या होत्या. पीठ अर्धा किलो घेतलं की ते आरामात 1 किलो जातं. म्हणजे दोन्ही समप्रमाणात घेतलं जातात, तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ. जर तुम्हाला पाव किलोच्या करायच्या असेल तर दोन्ही पाव किलो, म्हणजे समप्रमाण दोन्हींचंही हवं आहे. उभं राहून चकल्या तळून घ्यायचा मम्मीला वैताग आला होता, त्यामुळे मम्मी ओट्या शेजारीच वरती बसली आणि चकल्या तळून घेत होती. छोटी शेगडी जी आमची खाली बसून मम्मी करते, तर त्या शेगडीमध्ये काही इश्यू आला होता, त्यामुळे मग ह्या ओट्यावरच्या शेगडीवरती ती तळून घेत होती. आज मम्मीला म्हटलं, तू ड्रेस घाल, आणलेले ड्रेस तसेच ठेवून बसतेस, नेहमी साडी नेसतेस, आज चेंज काहीतरी, आणि नाहीतर मग गाऊन असं असतं. मग तिनं म्हटलं ठीक आहे. तर इथे चहाचा आस्वाद आम्ही घेतोय विथ गरम गरम चकली. खरंच खूप सुंदर चकल्या झाल्या होत्या, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत. योग्य प्रमाणात पीठ घेतलं, सगळे मसाले टाकले, ते तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असलं की चकल्या ज्या आहेत ते खुसखुशीत होतात. नाहीतर प्रमाण व्यवस्थित घेतलं नाही, तेलाचं तापमान नीट ठेवलं नाही, तर चकल्यांचा प्रॉब्लेम हा होतोच. तर त्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका, तुम्हाला डिटेल्स सगळे समजतील. मस्तपैकी छान शेवया करून दिली होती मम्मीनं. रात्रीचं जेवण तरी नको म्हटलं होतं, कारण दोघींनीही आम्ही वेळाने जेवण केलं होतं. जवळजवळ 3:30-4 वाजता जेवलो दोघी पण. त्यामुळे मग संध्याकाळच्या टाईमला फक्त शेवया कर म्हटलं. आरव स्कूलवरून आल्यानंतर अभ्यास करत बसला होता त्याचा. वातावरण आता खूप थंडगार झालं आहे. म्हणजे मी नवीन आहे वातावरणात, त्यामुळे मला असं वाटत असेल, पण मम्मी वगैरे आता घरात कधी स्लीपर असे वापरत नाही, पण थंडीच्या दिवसात ती वापरते आणि मलासुद्धा तो प्रॉब्लेम होतो. तर मी स्लीपर काय आणलेलेच नाही आहेत आणि मी स्वेटर पण आणलेले नाही, जसं मी मागच्या व्लॉगमध्ये म्हटलं. आता अजून एक, आता म्हटलं बॉक्स जरी खोलायचं म्हटलं तर ते कुठे ठेवलेत हेच माझ्या लक्षात नाही. तर 2 महिने झाले त्याला पॅकिंग करून, वरती लिहिलं आहे तरी मी, पण आता राहू देत. तात्पुरतं मी काहीतरी म्हटलं, हे वगैरे आहेत घरात शॉल वगैरे, ते घ्यायचं. आरोचे नशीब, मी आरोचे स्वेटर वगैरे सगळं बाहेर काढून ठेवलेलं. त्याचं एक बॅगच वेगळी ठेवली आणि त्याचे कपडे कुठल्याच बॉक्समध्ये घातले होते. त्याच्या 2 बॅगेमध्ये कपडेच तसे घातले होते मी. तर ते तसं केलेलं आहे. आता काही नाही, आता झोपणार. आणि मी एक गोष्ट दाखवणार होती तुम्हाला, पण म्हटलं आता सकाळी उठल्यानंतर दाखवूयात आणि त्याच्यानंतर ब्लॉग अप जो आहे तो एंड करूयात. खूप जणी विचारतात यूट्यूबबद्दल सांग, आणि काही नाही, यूट्यूब स्टार्ट करायचं आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये बेस्ट आहे काही गोष्टींसाठी. तर त्या काही गोष्टी मी माझ्या एक्सपिरियन्समधल्या मी शेअर नक्कीच करेन तुमच्याशी, आणि थोडेसे टिप्स पण जे मला उपयोगाला पडले तर ते सांगेन. जे कोणी यूट्यूब ओपन करणार आहे, ज्यांना ब्लॉगिंग करायचं आहे किंवा कुकिंगचं किंवा अजून कोणतेही चॅनल ओपन करायचे, त्यांच्यासाठी जे मला उपयोगी पडलेत आणि माझ्या थ्रू मी जे एक्सपिरियन्स केलेलं आहे तेच मी सांगू शकते, आणि होप्स की तुम्हाला याचा फायदा होईल. तो एक व्हिडिओ लवकर घेऊन येईन मी, होप्स की उद्या परवाच टाकेन लवकर. तर ब्लॉगचा एंड उद्या करूया आपण, उद्या सकाळी. त्या 2 गोष्टी मी दाखवते. ते सकाळी सकाळी एक गुड न्यूज सांगायची. मी रात्री म्हटलं होतं तुम्हाला की दुसऱ्या गोष्टीनं आपण ब्लॉग एंड करणार आहोत, पण रात्री 11च्या दरम्यान मला माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आला, जी मुंबईची आहे आणि तिची मुलगी, जिला तुम्ही सलमान खानच्या मूवीमध्ये पण बघितलेला आहे, निर्भया पाटील म्हणून आहे. तर तिचा स्कॉलरशिपचा निकाल लागला आणि आरवच्याच वयाच्या आहे ती, आणि तिने टाकली मेसेज की धनू आणि मेरिटमध्ये आली निर्भया, आणि असं असं म्हणून ती प्रत्येक गोष्ट शेअर करते अशी काही. मग मला पण खूप छान वाटलं. मग मला पण लक्षात आलं, कारण आरव शिष्यवृत्तीच्या याच्यासाठी पात्र होता, पण मेरिट लागणं अजून बाकी होतं. मागच्या महिन्यात जसं मी म्हटलंच की स्कॉलरशिपचा रिझल्ट लागला. आणि रात्री मग तिनं म्हटलं, तर मी पण म्हटलं बघूया, कारण मार्क्स जवळपास सेमच होते दोघांना. मग नंतर सचिनला कॉल केला रात्री 11:30ला, म्हटलं शिष्यवृत्तीचा निकाल लागला, मेरिट लागले आणि तुम्ही चेक करा. आणि चेक केले तर आरवला पण शिष्यवृत्ती मिळाली आणि मी खूप खुश आहे.
स्कॉलरशिप मिळालेली आहे आरवला आणि मेहनतीचं सार्थक झालं आरवच्या. आणि आरवच्या ज्या टीचर आहेत ज्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामागे, सीमा सोनावणे बाई म्हणून आहेत आणि खूप चांगलं शिकवतं. त्यांनी भरपूर मेहनत घेतली आरवच्या मागे. त्यांनी म्हणजे मी आरव खूप आठवण काढतो त्यांची आत्ता पण, कारण इथून सुद्धा आल्यानंतर स्कूलला फर्स्ट सेकंड डे त्याला जेव्हा करमत नव्हतं तेव्हा त्यांना फोन करून मी त्यांच्याशी बोलणं करून दिलेलं, तेव्हा पण त्यांनी खूप समजवलेलं त्याला. आणि काही टीचर्स ज्या असं असतात ना ते मुलांच्या मागे म्हणजे शिक्षण महत्त्वाचं असतं त्यांना बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा खूप. आणि त्याच्यानंतर मला आता खूप भारी वाटते की फायनली माझं स्वप्न होतं की त्यांना स्कॉलरशिप मिळावं. आणि त्यानं ते सकाळी सकाळी उठल्या त्याला म्हटलं आरव तुला स्कॉलरशिप मिळाली. रात्री तो झोपलेला, तो एकदम मिठी मारला आणि मला होते मम्मी तुझं स्वप्न पूर्ण झालं म्हणून. तर मला खूप भारी वाटते ना. आरवला विचारा, आरवला कसं वाटते, कसं वाटते आरव? मला काय चांगलंच वाटणार चांगलेच वाटणार की. आणि आता मग पुढचं एम काय तुझं आता पुढे? होमी बाबा आणि ऑलिम्पियाड. होमी बाबा आणि ऑलिम्पियाड. करणार तू. प्राऊड ऑफ यू माय सन. मम्मी सारखंच हुशार झालाय माझा आरू. मम्मी बी अशीच होती हुशार. आरू पण मम्मी मारो पार्टी देणार आता आम्हाला. तू देणार? तुला हे करता येते की सँडविच करता येते आम्हाला सगळ्यांना सँडविच ठीक बनव. आहे दे, आज करतो. सँडविच करून दे ना. वा 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 चला. आज स्कूलला सुट्टी मिळाली कारण भडगाव पुलावर पाणी आले त्यामुळे नाही जाता येत. ड्रायव्हर इकडची सगळ्याच मुलांना सुट्टी मिळाली आज, त्यामुळे आरवला पण सुट्टी मिळाली स्कूलला. माझं स्वप्न होतं स्कॉलरशिपचं 4थी आणि 7वीमध्ये पण थोडक्यात हुकलेलं. आणि तेव्हा असंही पण होतं सेल्फ स्टडी, बाकी दुसरे कुठले तास नाहीत एक्स्ट्रा काय नाही. आणि तेवढा हे पण नव्हतं अवेअरनेस किंवा अरे असा अभ्यास केला पाहिजे ते. पण थोडक्यात हुकलेली तेव्हा स्कॉलरशिप. आणि तेव्हा मला नेहमी वाटायचं की स्कॉलरशिप मिळायला पाहिजे. आणि आरवला जेव्हा स्कॉलरशिपसाठी चान्स मिळाला ना तेव्हा वाटायचं, कारण आरवला ना खेळण्याचं जास्त हुशार खूप आहे पण खेळण्याचं फार वेळ आहे. एकदा पाहिलेलं किंवा एकदा केलं खूप ग्रास्पिंग कपॅसिटी त्याची खूप चांगली आहे. आणि माझं असं की फक्त मेरिटमध्ये नको की चांगलं आहे ना तू येऊ देत असं, आणि तू कर अभ्यास. एंडिंगच्या दिवसामध्ये ना स्कॉलरशिपच्या अक्षरशः मी अशी पाठ घेतलेली जे माझं मलाच वाटायचं की अरे खूपच हे करते की काय. आणि त्याच्या पण टीचर ज्या होत्या ना तर त्यांनी पण खूपदा म्हटले की आरव येण्यासारखं आहे, त्याच्याकडनं चांगला अभ्यास करून घ्या. कारण जेव्हा ते टेस्ट वगैरे घ्यायचे ना तर आउट ऑफ 300 त्याला 250 260 असे पडायचे म्हणून तो सांगायचा घरी येऊन. तेव्हा वाटायचं की अरे मिळालं पाहिजेत. पण पेपर जेव्हा स्कॉलरशिपचा निघाला तेव्हा टफ होता म्हणायला लागले, कारण खूप टफ निघालेला पेपर. आणि काय माहीत किती पडतात काय होतात, शिष्यवृत्ती मेरिटमध्ये येतोय की नाही. मग मी त्याला म्हटलं तू दिलायस ना, चांगलं तुझं केलंयस ना, मग राहू देत, एवढं काही टेन्शन नको घेऊस. आलाच नाही आलास तर एवढं काही हे नाही, पण तू त्याच्या 100% दिलास ना. होय मम्मी मी 100%च दिलोय म्हणायचा. रिझल्ट बघून जेव्हा पहिला रिझल्ट लागला की पात्र आहे म्हणून, तर तेव्हा पण छान वाटलं की चला ठीक आहे आणि जे होईल ते होईल. तेव्हा पण त्याला समजावलं, ते पण थोडासा असं की पात्र आहे मम्मी म्हणजे मिळते की नाही मला. मी म्हटलं पात्र आहेस बघूयात. आणि नंतर एंडिंगला मग विषय पण सोडून दिलेला आहे की म्हटलं नाहीच मिळाली, कट ऑफ जर जास्तीचा लागला तर मग अवघड होईल, त्यापेक्षा राहू देत आपण जास्त काय एवढे हे करूया नको. मग ठीक आहे रे म्हटलं, पात्र झालंच त्यातच सगळं आलं म्हटलं. आणि त्याच्यानंतर काल रात्री जो रिझल्ट लागला ना त्याला रात्रीच उठवणार होते, पण त्याला थोडीशी सर्दी पण होती आणि वातावरण थंड असल्यामुळे जरा म्हटलं राहू दे झोपत नाही. सकाळी उठल्या त्याला सांगितलं, त्यानं पहिला शब्द त्याच्या तोंडातून आणलं की मम्मी मी तुझं स्वप्न पूर्ण केलं. आणि तो मिठीच मारला मला. आणि मला पण खूप भारी वाटलं की आरवला शिष्यवृत्ती मिळाली. आता टीचरनं पण त्यांच्या कॉल केलेला, मग त्यांनी पण अभिनंदन केलं आरवचं, सगळं झालं, चांगलं वाटते. चलो. आणि खूप जणी विचारत होते आरवच्या शिष्यवृत्तीचं काय झालं. म्हटलं रिझल्ट लागल्यावर आपण सांगूयात. पात्र तर झालेला, पण म्हटलं बघूयात मेरिटचं काय काय त्याच्यानंतर सांगूयात. काय होतं आहे, आपण ज्या वर्किंग वुमन असतात किंवा ज्या घरातून पण काम बघत असतात किंवा ज्या गृहिणी पण असतात, तर सगळ्यात मोठी जबाबदारी ना मुलांच्या आपल्यावरती येते. त्यांच्या अभ्यासाची असू देत किंवा कसली असू देत, मग ती काम करणारे असू देत, गृहिणी असू देत, काही असू देत. आणि आपल्या डोक्यातनं एका साईडला एक टेन्शन चालू राहतं की प्रॉब्लेम नाही आले पाहिजेत कुठल्या गोष्टीमध्ये. आणि जास्तीत जास्त स्ट्रेस तेव्हा येतो जेव्हा आपलं काम सांभाळून आपण जेव्हा जर अभ्यासाकडे जर त्याच्या दुर्लक्ष झालं तर मग ते गिल्टनेस जो असतो तो येतो की अरे याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजेत, आपलं काम सांभाळून आपण केलं पाहिजे. पण त्यावेळेला असं जर काहीतरी झालं की कष्टाचं चीज झालं असं वाटतं, कारण हे खूप अवघड आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं. पण ते करतानासुद्धा जेव्हा असं काहीतरी पोचपावती मिळते ना तेव्हा खूप छान वाटतं. सो खूप मस्त वाटते आज की मुलाला काहीतरी गोष्ट त्यानं अचीव केलं आहे.
आणि आता ऑलिम्पियाड आणि याच्यामध्ये पण घेतलं आहे त्यानं होमी बाबामध्ये. मग त्याला तेही सांगितलं की तुला जसं जमते तसं कर, जास्त स्ट्रेस घेऊ नको, कारण डायरेक्ट SSC बोर्डमधून तो CBSEमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे मी जास्त त्याच्यावरती कुठलंच प्रेशर टाकत नाही की तू हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे. त्यानं स्वतःहून सांगितलं मम्मी ते होमी बाबा आणि हे आहे तर त्याच्यामध्ये पण मी घेतलेलं आहे बघ, म्हणून मला ते पैसे पाहिजेत भरण्यासाठी. मग ठीक आहे म्हटलं, तू घेतलंस ना की मला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. मी त्याला म्हटलंच नाही की तू ह्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण घे, पण त्याची आवड आहे तर ठीक आहे, नसेल तर नको करू, तू प्रेशर नको घेऊस. मग आता बघू काय काय पुढे अकॅडमिक करिअर अजून कसं करतोय काय करतोय. होप फॉर दी बेस्ट. चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.